नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. भारतामध्ये तयार झालेलं डिप्रेशन आता संपुष्टात आलं आहे. त्याचं वेलमार्क लो प्रेशर झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जेव्हा ही बाब तपासतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा त्याला देण्यात आला आहे. डिप्रेशनचा प्रभाव संपला असल्याचं व त्याचा जो ट्रॅक दिलेला होता तोही या ठिकाणी थांबवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून झाली. झारखंडमधून उत्तर प्रदेश मध्य प्रदेशकडे सरकत असताना त्याचा अस्तित्व संपलेला आहे. भूभागावर आल्यानंतर जसंही त्याचा वाऱ्याचा वेग कमी होतो तसा त्याचा दर्जा बदलला जातो. भारतीय हवामान खात्याच्या अलर्ट्सवर आपण लक्ष दिलं तर 20 तारखेला आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. 21 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नाही आहे. 22 तारखेला अलर्ट नाही महाराष्ट्रासाठी. 23 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. 24 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट महाराष्ट्रासाठी नाही आहे. 25 तारखेला देखील कुठल्याही प्रकारचा अलर्ट महाराष्ट्रात नाही. अलर्ट नाही म्हणजे काय, तर त्या काळात पाऊस होणार नाही असा नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊ शकतं. कुठली हवामान प्रणाली नसल्यामुळे मुसळधार किंवा तीव्र स्वरूपाचा कुठलाही पावसाचा प्रभाव निर्माण होणार नाही असा आहे. आपण गेल्या 24 तासातील पावसाची परिस्थिती जर बघितली तर ज्या ठिकाणी हवामान प्रणाली तयार झालेली होती त्या भागामध्ये पाऊस झालेला आहे. मात्र महाराष्ट्रात विदर्भात त्याचा प्रभाव पडेल असं वाटलं होतं, परंतु किरकोळ अशा प्रकारचं स्थानिक वातावरण तयार होतं आहे. ठिकठिकाणी जिथे वातावरण तयार होते त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, परंतु जो पूर्व विदर्भामध्ये आपण पाऊस सांगतो आहे त्या पद्धतीचा म्हणजे हवामान प्रणाल्या ज्या वातावरण दाखवत आहेत तसा पाऊस पडलेला दिसत नाही. केवळ कोकण किनारपट्टीला अधूनमधून साधारणपणे आपण बघतो की या भागामध्ये पाऊस होतो आहे. थोडा तेलंगणात महाराष्ट्राच्या बाजूला पाऊस आहे, परंतु विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव पडलेला नाही. या ठिकाणी आयोडीची स्थिती आपण बघतो, जो 0.63वर पोहोचला होता तो पुन्हा एकदा 0.18वर आला आहे. आणि जसाही आयोडीचा प्रभाव कमी झाला तसं पावसाचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जो काही वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी प्रणाल्या म्हणा किंवा स्थानिक वातावरण तयार होतो तेही कमी प्रभावाने तयार होऊ लागलं आहे. की एल निनोचा प्रभाव हा स्ट्रॉंग झालेला आहे. जवळपास 2.3 अंश सेल्सिअसपर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान झालेलं आहे आणि त्यामुळे ही सिच्युएशन महाराष्ट्रात प्रभावी ठरलेली आहे. ज्या पद्धतीने डिप्रेशन हे महाराष्ट्रावर फारसा परिणाम करू शकलं नाही ती परिस्थिती आपल्याला CFS मॉडेलने दाखवलेली होती. मात्र महाराष्ट्रात जो प्रभाव या मॉडेलने दाखवला त्याच पद्धतीचं वातावरण राहिलं. या मॉडेलने 26 तारखेपासून 2 सप्टेंबरपर्यंत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा या भागात एक सिस्टम सक्रिय राहू शकते अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. परंतु हा CFS पुरता मर्यादित अंदाज आहे, कारण हे अंदाज सारखे बदलतात. परंतु एक आशेचा किरण आपल्यासाठी आहे. मॉडेल जरी आपल्याला विदर्भामध्ये पाऊस दाखवत आहेत तसा पाऊस मात्र विदर्भात पडताना दिसत नाही आणि त्यामुळे GFS मॉडेलच्याही अंदाजात खूप मर्यादा आल्यात. आपण बघतो स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती मधून आहे. ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहील. कोकणातील पाऊसही कमजोर होऊ लागला आहे. एकूण कुठलीही सिस्टम सध्या महाराष्ट्रासाठी पोषक नाही, त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही. विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती वाढताना 25-26ला दाखवली असली तरी ते फार काळ टिकणार नाही आणि त्यामुळे आपण बघतो 28-29ला भारतातील पावसाचा प्रभावच कमी होण्याची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली आहे. आणि ज्या सिस्टम साधारण तयार होत आहेत त्या पुन्हा एकदा मागे फिरताना दाखवत आहेत, ही फार भयानक गोष्ट आहे. GFSच्या या मॉडेलने मात्र आपल्याला राजस्थानपर्यंत 26 तारखेची सिस्टम पोहोचू शकते असा एक अंदाज दिलेला आहे. त्यामुळे आपण जर GFSचं दुसरं व्हर्जन आपल्याला वेगळा अंदाज देत असेल तर या ठिकाणी मात्र आपल्याला परिस्थिती वेगळी दिसते. या एल निनोच्या वर्षामध्ये आपल्याला GFS किंवा SMW मॉडेल कुठल्याही मॉडेलचे विशेष अंदाज जुळताना दिसले नाही यावर्षी.
तरी आपण बघूयात काय होतं आहे. तर म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये विदर्भातही किंवा कोकणातही विशेष वातावरण नाही. 21 तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजे पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये फक्त वातावरण दाखवलं जातं आहे. मात्र तिथला प्रत्यक्ष रिपोर्ट मी घेतला तेव्हा तिथे फार पावसाळी वातावरण नाही आहे. ECMWमुळे या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा संकेत देत आहे, मॉडेल अंदाज देत आहे. परंतु आता प्रत्यक्षात पुढील दिवसात काय वातावरण तयार होतं हे बघणं आवश्यक आहे. कोकणातही पाऊस वाढतो आहे, कोकणात मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना आम्ही बघतो आहोत. अधूनमधून जोरदार श्रावणसरी या ठिकाणी बरसत आहेत. 23 तारखेलाही ECMW मॉडेलने पूर्व विदर्भ, थोडं पूर्व मराठवाडा या ठिकाणी नांदेड, यवतमाळच्या काही भागात, परभणीच्या काही भागात पावसाचं वातावरण दाखवलं. कोकणात हलक्या मध्यम श्रावणसरींची शक्यता कायम आहे. 24 तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच हलकं वातावरण आहे. पूर्व विदर्भात पाऊस चांगला दाखवला जातो आहे, मात्र प्रत्यक्षात तिथे काय घडतं आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. आपले जे सभासद पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भामध्ये असतील त्यांनी शक्यतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तिथल्या वातावरणाचा अंदाज द्यावा. कारण फार गेल्या 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये आपल्याला पडलेल्या पावसाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा विशेष पाऊस या ठिकाणी दिसलेला नाही आहे. त्यामुळे तिथे पाऊस प्रत्यक्षात जास्त होत नाही मॉडेलनुसार असं दिसतं आहे. परंतु विदर्भामध्ये मॉडेलने तरी पाऊस दाखवलेला आहे. आणि आपण ही 25 तारखेची परिस्थिती बघतो. एक वादळी प्रणालीच विदर्भाच्या दिशेने महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल असा अंदाज देण्यात आलेला आहे. आता ECMW मॉडेलचा हा अंदाज खरा ठरावा हीच अपेक्षा आहे. कारण दयनीय सिच्युएशनकडे आपण सध्या वातावरण जाताना बघतो. पिकांना ऐन पावसाची गरज आहे. पिकं कोलमडण्याच्या, करपण्याच्या स्थितीमध्ये पोहोचू लागली आहेत. काही ठिकाणी ती करपूरही लागली आहे. जर मी अहिल्यानगरचा काही भाग बघितला म्हणजे माझ्या स्वतःच्या भागामधला, तर सिच्युएशन फार खराब आहे. अजून तरी ECMW मॉडेल या सिस्टमचा मराठवाडा विदर्भात परिणाम होईल ह्या अंदाजावर ठाम आहे. कारण हे पुढचे अंदाज असतात, अंदाज सारखे बदलतात. परंतु काल आणि आज दिलेला अंदाज कायम आहे, हा सत्यात उतरावा एवढीच अपेक्षा आहे. कारण याला इतर मॉडेलने सपोर्ट केलेला नाही आहे. 28 तारखेला मात्र हे विदर्भापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे. थोडं नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोलीमध्ये त्याचं वातावरण आहे. पूर्व बीडमध्ये किंवा जालन्यामध्ये आहे. एकूणच आपल्याला उत्तरार्धामध्ये ऑगस्टमध्ये खूप चांगला पाऊस होईल हा वार्षिक परंपरेचा भाग आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. साधारण 29 नंतर नारळी पौर्णिमा होईल आणि मग त्यानंतर मात्र आपल्याला कोकणातील पाऊस कमजोर पडायला लागतो. हा निसर्ग नियम आहे. मराठवाड्यातील किंवा विदर्भातील पाऊस सुरू होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सिस्टम 29-30ला मागे फिरताना दिसते. आपण या जर ECMWच्या व्हर्जनमध्ये बघितलं तर विदर्भामध्ये आपल्याला 29ला वातावरण दिसते. 30ला ते काही अंशांनी पूर्वेला सरकते.